आता आपण अँड्रॉइड स्टुडिओमधून कॅल्क्युलेटर डिझाईन करणार आहोत. त्यासाठी ही जी लेबल आहे इथे हॅलो वर्ल्ड म्हणून ती आधी मी डिलीट करतो आणि इथे वेगवेगळ्या लेआउट्स आहेत त्यामधली मी लिनियर लेआउट घेतो. त्याच्यातली ही व्हर्टिकल लिनियर लेआउट घेतो कारण मला एलिमेंट्स व्हर्टिकली अरेंज करायचे आहेत. ड्रॅग ड्रॉप केलं. आता इथे लिनियर लेआउट आहे. तर या लिनियर लेआउटला मला चारही बाजूला चिकटवायचं आहे. म्हणजे स्क्रीन कितीही छोटी मोठी असू देत लिनियर लेआउटने संपूर्ण ती जागा व्यापली पाहिजे. मग त्याच्यासाठी मी काय करतो, इथे इम्युलेटर जो आहे तो जरा मिनिमाइज करतो आणि इथे ह्याच्या मागे कन्स्ट्रेंट्स म्हणून आहेत बघा, कन्स्ट्रेंट विजिट. मग या लिनियर लेआउटला सिलेक्ट करतो आणि वरती डाव्या बाजूला, उजव्या बाजूला आणि खाली चारही बाजूला मी क्लिक केलं. आता इथे बघा झूम करून दाखवतो मी. इथे जर मी 100 टाकलं आणि एंटर मारला तर इथे काय झालं, लिनियर लेआउट कुठून सुरू झाली, वरून 100 पिक्सेलचं त्याने अंतर सोडलं आणि त्यानंतर इथून सुरू झाली. मला काय करायचं आहे, डिव्हाइसची लांबी रुंदी कितीही असू देत ते त्याला संपूर्ण जागा त्याने व्यापली पाहिजे. तर इथे जे अंतर आहे ते मी 0चे सोडतो. म्हणजे काय, लिनियर लेआउट संपूर्ण चारही कोपऱ्यांना चिकटून येणार. म्हणजे एक प्रकारे ह्या 4 कोपऱ्यांना मी बांधून ठेवलं. चार कोपऱ्यांना ह्या बांधून ठेवलं. इथे एक गाठ मारली समजा वरते, इकडे एक मारली, इकडे एक मारली आणि इथे खाली एक मारली. म्हणजे लिनियर लेआउट ही ताणून राहणार पूर्णपणे. आता या लिनियर लेआउटमध्ये मला 3 टेक्स्ट बॉक्स टाकायचे आहेत. मग टेक्स्ट बॉक्सला अँड्रॉइडमध्ये म्हणतात एडिट टेक्स्ट. हे जे इथे दिसतं याला म्हणतात एडिट टेक्स्ट किंवा प्लेन टेक्स्ट. ज्यांच्या खाली अंडरलाईन दिसते ते सगळे टेक्स्ट फील्ड आहेत, एडिटेबल आहेत. आणि हा टेक्स्ट व्ह्यू म्हणजेच लेबल आहे. मग इथे मला नंबर टाकायचे आहेत. मग त्याच्यासाठी मी इथे नंबरवालं टेक्स्ट फील्ड घेतो. कारण जर मी हे घेतलं प्लेन टेक्स्टवालं तर जेव्हा मी त्याच्यामध्ये टाईप करायला जाणार तेव्हा खाली जो कीबोर्ड ओपन होणार त्याच्यात ABCD पण असणार, अल्फान्यूमरिक लेटर्स असणार. आणि जेव्हा मी इथे नंबर सिलेक्ट करतो, हा नंबरवाला ऑप्शन घेतो, तेव्हा काय, तेव्हा त्या टेक्स्ट बॉक्समध्ये मी काहीतरी एंटर करायला जातो तेव्हा खाली कीपॅड येतं. ABCDचा कीबोर्ड येत नाही. तर फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 0 डॉट वगैरे हे नंबर पॅड येतं, कीपॅड येतं. तर त्याच्यासाठी मी इथे नंबर घेतो, 3 टेक्स्ट फील्ड टाकतो इथे ज्यांना एडिट टेक्स्ट म्हणतात. ही 3 एडिट टेक्स्ट टाकली. आता यांना मी ID देतो. म्हणजे ह्यांची जी ऑब्जेक्ट बनणार ती रिप्रेझेंट करण्यासाठी ID देतो. याला देतो T1, याला देतो T2 आणि याला देतो T3. ओके. आता यांच्यामध्ये प्लेस होल्डर, HTML मध्ये प्लेस होल्डर, तसे अँड्रॉइडमध्ये हिंट. इथे लिहितो एंटर फर्स्ट नंबर, इथे लिहितो एंटर सेकंड नंबर, इथे लिहितो एंटर, इथे मला रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे. मग हे आणि हे एडिटेबल असलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये आपण काही व्हॅल्यू एडिट नाही करू शकलो पाहिजे. तर ही फक्त रीड ओनली असली पाहिजे. मग त्याच्यासाठी इनेबल्ड नावाची प्रॉपर्टी मी इथे फॉल्स स्पेसिफाय करतो. ट्रू नको, मला काय पाहिजे, फॉल्स पाहिजे. इथे क्लिक केल्यानंतर ट्रू फॉल्स येतं तर मी इथे फॉल्स केलं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण टाईप करू शकत नाही. फर्स्ट आणि सेकंड या टेक्स्ट बॉक्समध्येच आपण टाईप करू शकतो, तिसऱ्यामध्ये आपण करू शकत नाही. यांना जर तुम्हाला मार्जिंग, पॅडिंग वगैरे द्यायची असेल तर ती तुम्ही याच्यामधून देऊ शकता. जास्त व्हिडिओ लेंदी बनू नये म्हणून मी ते अवॉइड करतो, मेन फंक्शनॅलिटीवरती फोकस करतो. मग आता मला इथे खाली बटन्स लावायचे आहेत, ॲड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय, डिव्हिजन वगैरे वगैरे. मग त्याच्यासाठी मी काय करणार, ते आडवी हॉरिझॉन्टली लावायची आहे. मग जर व्हर्टिकली जेव्हा आयटम मला अरेंज करायचे होते तेव्हा मी लिनियर लेआउट व्हर्टिकल वापरली. मग आता मला हॉरिझॉन्टली हे अरेंज करायचे आहेत, मग मी आता लिनियर लेआउट हॉरिझॉन्टल वापरणार. मग लेआउटमध्ये जातो आणि लिनियर लेआउट हॉरिझॉन्टल घेतो आणि इकडे चौथा आयटम म्हणून इथे टाकली हॉरिझॉन्टल लिनियर लेआउट. आता याच्या आतमध्ये
टेक्स्ट विजेट्स टाकतो. आता टेक्स्ट विजेट्स नाही, बटन विजेट टाकतो. आपण फ्लटरमध्ये बटन, रेडिओ बटन, चेकबॉक्स वगैरे यांना विजेट म्हणायचो. अँड्रॉइडमध्ये यांना व्ह्यू म्हणतात. मग बटन व्ह्यू घेतो आणि याच्यामध्ये इथे ठेवतो ॲड करण्यासाठी, त्याच्यानंतर सबट्रॅक्ट करण्यासाठी, मल्टिप्लाय करण्यासाठी, डिवाइड करण्यासाठी. आता मला काय पाहिजे, याच्यामध्ये एका लाईनमध्ये 3 पाहिजे, चौथा आहे तो खालच्या लाईनमध्ये गेला पाहिजे. मग मी काय करतो, हा जो लिनियर लेआउट आहे याला कॉपी पेस्ट करू शकतो, डुप्लिकेट करू शकतो, किंवा इथून लिनियर लेआउट हॉरिझॉन्टल ॲड करायचा. कुठे, याच्या खाली इथे, आणि याच्यामध्ये 3 बटन्स ॲड करायचे. पाचवं बटन वरच्या लिनियर लेआउटमध्ये ॲड झालं, त्याला खालच्यामध्ये ॲड करतो. 1 2 आणि 3. आता वरचा लिनियर लेआउट दिसतो पण खालचा लिनियर लेआउट दिसत नाही. का? कारण वरच्या लिनियर लेआउटची जी हाईट आहे ती काय आहे, मॅच पॅरेंट आहे. मॅच पॅरेंट म्हणजे कोण, याचा पॅरेंट कोण आहे, तर हा वर्टिकल लिनियर लेआउट. याची जेवढी हाईट आहे त्याच्याशी मॅच झालेली आहे, तर त्याच्याऐवजी मला व्रॅप कंटेंट करावी लागेल त्याची हाईट. व्रॅप कंटेंट म्हणजे काय, ह्याच्या आतमधला जो कंटेंट आहे तेवढीच त्याची हाईट ॲडजस्ट करून ठेवू. व्रॅप कंटेंट केल्यानंतर या लिनियर लेआउटची, वरच्या लिनियर लेआउटची हाईट होती की आतमध्ये 3 बटनचा कंटेंट आहे, मग या बटनची जेवढी विड्थ आहे त्यानुसारच ती ॲडजस्ट झाली. त्याचप्रमाणे हा खालचा जो लिनियर लेआउट आहे तो बघा किती मोठा आहे, त्याची हाईट बघा. इथे ब्ल्यू कलरची लाईन तुम्हाला दिसत असेल, इथे दिसत नसेल तर तुम्हाला ब्ल्यू प्रिंटमध्ये दिसणार, डिझाईन अँड ब्ल्यू प्रिंट. इथे बघा, इथे एक चौकोन दिसतो इथून इथपर्यंतचा. मग एवढा हा दुसरा लिनियर लेआउट आहे, त्याची हाईट आहे ती मॅच पॅरेंट आहे, म्हणजे याचा पॅरेंट आहे व्हर्टिकल लिनियर लेआउट, त्याच्याशी मॅच होणारी आहे. जर मी इथे व्रॅप कंटेंट केलं तर त्याच्या आतमधला जो कंटेंट आहे तेवढीच ती इथे व्रॅप होऊन राहणार. मग याच्यावरून तुम्हाला मॅच पॅरेंट आणि व्रॅप कंटेंट हे ऑप्शन का असतात हे समजले असतील. मग इथे मी आता ओनली डिझाईन घेतो. मग आता मी काय करतो, यांना आय डी देतो, याला आय डी देतो BTN ॲड. याच्यावरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे, टेक्स्ट नावाची प्रॉपर्टी सापडत नसेल तर इथून वरती सर्च करा टेक्स्ट काय दिसलं पाहिजे, ॲड. त्याच्यानंतर याच्यावरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे, सबट्रॅक्ट. याच्यावरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे, मल्टिप्लाय. याच्यावरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे, डिवाइड. याच्यावरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे, मॉड. आणि याच्यावरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे, क्लिअर. आता या सगळ्यांना मी आय डी देतो. जसं यांना T1, T2, T3 दिले तसे आता या बटनना देतो BTN ॲड, BTN सबट्रॅक्ट, BTN सबट्रॅक्ट, त्यानंतर BTN मल्टिप्लिकेशन, BTN डिविजन, BTN मॉड आणि BTN क्लिअर. झालं. एवढाच इंटरफेस ठेवतो मी सध्या. तुम्हाला पाहिजे तर इथे बॅकग्राऊंड कलर, फोरग्राऊंड कलर, मार्जिन, पॅडिंग, शॅडोचे ऑप्शन, टिंटचे ऑप्शन, हे वेगवेगळे ऑप्शन वापरून तुम्हाला पाहिजे तसा आकर्षक इंटरफेस बनवू शकता. तर इथे मला कन्सेप्टवरती भर द्यायची आहे म्हणून मी इंटरफेस बेसिक एवढाच डिझाईन करतो आणि आता कोडिंग पार्टकडे जातो. तर ही जी ॲक्टिव्हिटी _main.xml फाईल आहे ही यूजर इंटरफेस दर्शवते आणि हा यूजर इंटरफेस आपण कनेक्ट केला आहे main_activity.java या फाईलमध्ये. आता मला काय करायचं आहे, इथे 3 टेक्स्ट बॉक्स आणि 6 बटन
यांची ऑब्जेक्ट इकडे बनवून घ्यायची आहे, ती मला ग्लोबली ॲक्सेस झाली पाहिजेत, म्हणून मी वरती क्लास लेवलला त्यांची ऑब्जेक्ट बनवतो. आपण AWT किंवा स्विंगमध्ये यांना टेक्स्ट फील्ड किंवा जे टेक्स्ट फील्ड म्हणायचो, आणि अँड्रॉईडमध्ये यांना म्हणतात एडिट टेक्स्ट. हे जे टेक्स्ट बॉक्स आहेत त्यांना एडिट टेक्स्ट म्हणतात. कुठल्या पॅकेजमध्ये आहेत? Android.widget नावाच्या पॅकेजमध्ये. T1, T2 आणि T3 हे जे 3 टेक्स्ट बॉक्सेस आहेत यांच्यासाठी मी ऑब्जेक्ट्स बनवून ठेवले. त्याचप्रमाणे ही जी खालची बटन्स आहेत 6 बटन्स, त्यांच्यासाठी ऑब्जेक्ट बनवून ठेवतो. बटन BTN ॲड, BTN सबट्रॅक्ट, BTN मल्टिप्लिकेशन, BTN डिव्हिजन, BTN मॉड्युलस आणि BTN क्लिअर, अशी ही 6 बटन बनवून ठेवली. आणि इथे ही जी मेथड आहे ऑन क्रिएट मेथड कधी कॉल होते? जशी सर्वलेट क्रिएट झाल्यानंतर इनिट वगैरे मेथड कॉल होतात. इनिट, त्यानंतर स्टार्ट, म्हणजे सर्वलेटची स्वतःची लाईफ सायकल आहे. तशीच अँड्रॉइडची ॲक्टिव्हिटीची पण लाईफ सायकल असते. त्याच्यातली पहिली मेथड आहे ऑन क्रिएट. मग ह्या लाईफ सायकल मेथड्स आपण पुढच्या प्रॅक्टिकलमध्ये डीपली बघणार आहोत, खोलात जाऊन बघणार आहोत. म्हणजे ऑन क्रिएट मेथड कधी कॉल होते? जेव्हा तुमचे ॲप क्रिएट होतं तेव्हा. मग ही ऑन क्रिएट मेथड कुठे क्लोज होते? तर इथे कर्ली ब्रॅकेट ओपन झालं आणि इथे कर्ली ब्रॅकेट क्लोज झालं. मग जरा कोड मोठा दिसावा म्हणून मी इथे फॉन्ट वाढवतो. चेंज फॉन्ट साईज विथ माऊस, चेंज फॉन्ट साईज विथ कंट्रोल+ माऊस व्हील इन. ओके, हा चांगला ऑप्शन आहे. म्हणजे कंट्रोल दाबून माऊसचा व्हील फिरवणार तसा हा फॉन्ट ॲडजस्ट होणार. तर इथे बघा, हे कर्ली ब्रॅकेट ऑन क्रिएट मेथडचा कर्ली ब्रॅकेट जिथे संपतं त्याच्या अगोदर, म्हणजे त्या ऑन क्रिएट मेथडच्या आतमध्ये आपल्याला ही वरती जे आपण ग्लोबली व्हेरिएबल्स डिक्लेअर करून ठेवलेली आहेत त्यांना इनिशियलाइज करावं लागेल. तर मी करतो. T1 इज इक्वल टू स्विंगमध्ये आपण काय करायचो? स्विंगमध्ये T1 इज इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड असं करायचं, किंवा न्यू जे टेक्स्ट फील्ड असं करायचो AWT आणि स्विंगमध्ये. इथे तसं नाही करायचं आहे. जसं आपण जावास्क्रिप्टमध्ये document.get element by ID करतो, तसंच इथे काय आहे? फाइंड व्ह्यू बाय ID ही मेथड वापरायची. फाइंड व्ह्यू बाय ID. मग T1ला कुठला व्ह्यू असाइन कर? व्ह्यू म्हणजेच विजेट. कुठला व्ह्यू असाइन कर? तर हा वाला. मग ह्याचा ID काय आहे? T1च आहे. मग कुठे आहे हा? कुठे आहे ही फाईल? तर या रिसोर्सेस नावाच्या फोल्डरमध्ये आहे. रिसोर्सेसमधल्या लेआउटमध्ये ॲक्टिव्हिटी _main XML आहे. त्याच्यामध्ये T1, T2, T3 वगैरे सगळे आहेत. मग मी इथे काय करणार? रिसोर्सेस म्हणजे रिसोर्सेसमध्ये जेवढे ID आहेत त्या IDतील कुठला घे? तर हा घे. T1 ID ज्या आयटमला आपण दिला आहे तो एलिमेंट घे आणि तो असाइन कर इथे r.id.T1. त्याच्यानंतर असंच सेम मी काय करणार T2 आणि T3 साठी. असंच सेम मी बटनसाठी करणार. आपली बटन किती आहेत? 6 बटन आहेत. बटन ॲड, बटन सबट्रॅक्ट, बटन मल्टिप्लिकेशन, बटन डिव्हिजन, बटन मॉड्युलस आणि बटन क्लिअर. मग हे जे ID आपण इकडे देतो, हे ID आणि ही जी व्हेरिएबलची नावं ही शक्यतो सेम ठेवावीत, म्हणजे आपल्याला कोडिंग करताना बरं पडतं, लक्षात ठेवायला बरं पडतं. मग अशा प्रकारे आपण हे स्पेसिफाय केलं.
त्यानंतर आता महत्त्वाचा पार्ट आहे. आता या बटन ॲडवर क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, सबट्रॅक्टवर क्लिक केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, मल्टिप्लिकेशनवर क्लिक केल्यावर काय व्हायला पाहिजे, ते इव्हेंट हँडलिंग करायचं आहे. इव्हेंट म्हणजे अशी घटना, इव्हेंट म्हणजे काय, एक अशी घटना जी ऑकर होते. म्हणजे हे जे बटन ॲड, बटन सबट्रॅक्ट यांना म्हणतात इव्हेंटचे सोर्सेस. यांच्यावरती क्लिक केल्यानंतर ती घटना घडते. डेफिनेशन कशी सांगितली जाते, इव्हेंट इज अ चेंज ऑफ स्टेट ऑफ एलिमेंट. चेंज ऑफ स्टेट ऑफ एलिमेंट. एलिमेंट म्हणजे तो व्ह्यू, विजेट, त्याला काय पण म्हणा, बटन असेल, चेकबॉक्स असेल, हे GUI एलिमेंट. मग इथे आता मी काय करणार, बटन ॲड डॉट, जसं आपण स्विंगमध्ये ॲड ॲक्शन लिस्नर करायचं तसं याच्यामध्ये सेट ऑन क्लिक लिस्नर. मग तिकडे न्यू ॲक्शन लिस्नर करायचं तसं इथे काय असणार, न्यू ऑन क्लिक लिस्नर. मग हे ॲटोमॅटिक कोड आला. तिकडे ॲक्शन परफॉर्म मेथड यायची, इकडे ऑन क्लिक मेथड येते. मग आता मला काय करायचं आहे, बटन ॲडवरती क्लिक करणार तेव्हा मला ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय घ्यायचं आहे, T1 नावाच्या टेक्स्ट बॉक्समधली व्हॅल्यू घ्यायची आहे. T1 डॉट गेट टेक्स्ट. T1 डॉट गेट टेक्स्ट म्हणजे काय, T1 नावाच्या या टेक्स्ट बॉक्समध्ये, ज्या टेक्स्ट बॉक्सला ID T1 दिला आहे त्या टेक्स्ट बॉक्सच्या आतमध्ये जी व्हॅल्यू असणार ती मला द्यायची आहे एला. पण त्याला इंट पाहिजे. आणि T1 डॉट गेट टेक्स्ट हे काय रिटर्न करतं, एडिटेबल रिटर्न करतं. मग त्या एडिटेबलचं रूपांतर मी स्ट्रिंगमध्ये करणार. पण इथे मला पाहिजे काय, इंटिजर पाहिजे. म्हणून या स्ट्रिंगचं रूपांतर मी इंटिजर डॉट पार्स इंट नावाचं फंक्शन वापरून इंटिजरमध्ये केलं. सिमिलरली इथे बी नावाच्या व्हेरिएबलमध्ये T2 ची व्हॅल्यू घेतली. आणि आता मला काय करायचं आहे, इंट C इज इक्वल टू A प्लस बी. आणि T3 नावाचा जो टेक्स्ट बॉक्स आहे, ज्या टेक्स्ट बॉक्सला मी ID T3 दिला आहे हा वाला, याच्यामध्ये मला आन्सर डिस्प्ले करायचा आहे. T3 डॉट सेट टेक्स्ट आणि इथे मी C लिहू शकतो. आता C हा काय आहे, इंटिजर आहे. आणि सेट टेक्स्टमध्ये आपल्याला काय द्यावं लागतं, कॅरेक्टर सिक्वेन्स म्हणजे काय, स्ट्रिंग द्यावी लागते. मग आपण असं स्पेसिफाय करू शकतो स्ट्रिंग. किंवा दुसरा मार्ग काय आहे, दुसरा मार्ग म्हणजे स्ट्रिंग डॉट व्हॅल्यू ऑफ आणि याच्या आतमध्ये C टाकायचा. मग जास्त डेव्हलपर या पद्धतीने व्हॅल्यू द्यावी असं रिकमेंड करतात. मग हे आपण बनवलं ॲडच्या बाबतीत. ॲडचं कर्ली ब्रॅकेट इथे सुरू होतं, इथे संपतं. ओके. मग ॲड मेथडसाठी मी जसं बनवलं तसंच मी आता काय करणार, सबट्रॅक्टसाठी बनवणार. प्लसच्या ऐवजी इथे काय येणार, मायनस येणार. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनसाठी बनवणार, प्लसच्या ऐवजी इथे काय येणार, स्टार्ट येणार. त्यानंतर डिव्हिजनसाठी बनवणार, प्लसच्या ऐवजी इथे स्लॅश येणार. त्यानंतर मॉडसाठी बनवणार, प्लसच्या ऐवजी इथे पर्सेंटेज येणार. त्यानंतर झालं सगळं. आणि शेवटचं आहे ते मी क्लिअरसाठी बनवणार. पहिलं आहे ते BTN ॲडसाठी, त्यानंतर दुसरं आहे ते BTN सबट्रॅक्टसाठी मायनस, त्याच्यानंतर BTN मल्टिप्लिकेशनसाठी स्टार, त्याच्यानंतर BTN डिव्हिजनसाठी स्लॅश, आणि त्यानंतर BTN मॉडसाठी पर्सेंटेज, आणि त्यानंतर BTN क्लिअर. क्लिअरसाठी आपल्याला काही कॅल्क्युलेशन करायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, तीनही टेक्स्ट बॉक्समध्ये एम्प्टी व्हॅल्यू द्यायची आहे. मग 2 डबल कोट्स देऊन टाकायचे म्हणजे काय, ती व्हॅल्यू एम्प्टी झाली. T1, T2 आणि T3 हे तिन्ही एम्प्टी झाले पाहिजेत. मग आता हे ॲप्लिकेशन मी रन करतो.
आता ॲप्लिकेशनची बिल्डिंगची प्रोसेस झालेली आहे. आता ते लॉन्च होत आहे आणि इन्स्टॉल पण सक्सेसफुली झालेला आहे असा बॉटम राईट कॉर्नरला मेसेज आला. आणि आता हे ॲप्लिकेशन इकडे लॉन्च झालेलं आहे. आता इथे एंटर फर्स्ट नंबर आहे. झूम करतो इथे म्हणजे व्यवस्थित दिसेल. खूपच झूम झालं, झूम आउट करतो. तर इथे बघा एंटर फर्स्ट नंबर. एंटर फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर टाकतो 15, दुसरा नंबर टाकतो 3. ॲडवरती क्लिक केलं तर इथे आले 15 आणि 3 18. सबट्रॅक्टवरती क्लिक केलं तर इथे आले 15तून 3 गेले 12. मल्टिप्लिकेशन 15 त्रिक 45. डिव्हिजन 3 5 15, 5 आले. रिमाइंडर 0 आणि क्लिअरला क्लिक केल्यानंतर 3 टेक्स्ट बॉक्स एम्प्टी होतं. अशा प्रकारे आपण बेसिक कॅल्क्युलेटर बनवला. मग याच्यावरून तुमच्या फ्लो लक्षात आला असेल. इथे आपण काय करायचे, ID देऊन ठेवायचे आणि ते ID आहेत ते इथून फाइंड व्ह्यू बाय ID नावाची मेथड वापरून ॲक्सेस करायचे आणि त्यांना ॲक्शन लिस्नर लावायचे आणि आतमध्ये जी ॲक्शन परफॉर्म करायची आहे त्या रिलेटेड कोड लिहायचा. एवढा साधा आणि सरळ सोपा फ्लो आहे. जसं जावाचं AWT आणि स्विंग पॅकेज होतं, त्यांचं जसं फ्रेमवर्क होतं त्या फ्रेमवर्कचा जसा फ्लो होता त्याचप्रमाणे इथे अँड्रॉइडचा फ्लो आहे. तर इथे हे मी रेकॉर्डिंग थांबवतो. जर काही कळलं नसेल तर विचारा.